सर. पुन्हा एकदा जय शिवराय ग्रुप आयोजित चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी समीर शेठ पाटील आर्यन एंटरप्राइजेस यांच्या वतीनं या स्पर्धेकरता तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ आहे आणि त्यांच्या समवेत नक्ष लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर विशालजी घरत यांच्या वतीनं तब्बल 5,000चा आर्थिक पाठबळ आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दानशूर व्यक्तिमत्वांसाठी. इथून मात्र एका बाजूला करण मडवी त्या अगेन्स्ट करण मडवी गोलंदाजी करतोय. नोवर फुल टॉस होता सोन्यासाठी हर्षल गोंधळी. इथून मात्र चांगला फटका कन्वर्ट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळतंय. 2 धाबा इथं अर्जित केल्या जातात. अतिशय शांत डोक्याने इथं मात्र हे दोन्ही खेळाडू खेळतात मैदानामध्ये. अगदी या प्रीमियर लीग मध्ये 4च्या 4 सामने जिंकण्याचा एक रेकॉर्ड या करण मडवीचा पाहायला मिळाला. 150 पेक्षा जास्त धाबा या खेळाडूंना कुठल्या आहेत. पण इथून मात्र हर्षल गोंधळी ज्याच्यावर विश्वास दाखवला या गावठाण संघानं. इथं फ्रंटफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पंच आमच्याकडे वळले जातात. इथून आव्हांतर चेंडूची घोषणा केली जाते. अजून एक धावा जोडली जाईल. धावा पण पाहू शकताय. 4 धाबा उजवीष्टीच्या अगदी बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहू शकता. यष्टी रक्षक आमचे धर्माभाई मडवी यष्टीरक्षण करत असताना राहुलजी घरत यांचा संघ. या संघाची बांधणी चांगली झाली. सुजितजी पाटील असतील आणि त्यानंतर करण मडवी. चेंडू अगदी खोलामध्ये टाकला होता. इथून मात्र अतिशय चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. हा येतोय चेंडू निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी आज राहिले. कुठला करण मडवी इथून मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होईल. दोन्ही खेळाडू सातत्यानं आपण जर पाहायला गेला तर उरण तालुक्यातील व्यावसायिक संघामध्ये गावठाण संघामध्ये ते खेळत असतात आणि इथून मात्र आज एकमेका अगेन्स्ट एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. फुलटो असा आहे सोन्यासाठी पण इथून मात्र प्रहार केलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आले. चेंडू पकडला जातोय. तद्वर या चेंडूवर मिळाला जातील 2 तिसरीचा इथं पुकार आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. यस काय चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते करण मडवी आणि हर्षल गोंधळीच्या माध्यमातून. इथून 3 धाबा अजून जोडल्या जातील आणि 3 धावेनिशी धाव पडणार धाबा पाहायला मिळतात. तब्बल 7 धाबा. इथून या 12 चेंडूमध्ये जवळजवळ तुम्हाला 35+ धावा बनवाव्या लागतील आणि ती क्षमता आहे करण मडवीकडे. त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरलाय. पाहूया त्याच्या बॅटनं मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये सध्या मयूर स्मृती गावठाण हा संघ वाट पाहतोय. त्यासाठी तो ओळखला जातोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवातीला चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय करण मडवी. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय. थोडंसं अडथळा निर्माण झालाय मैदानामध्ये पण इथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये राहुलजी घरात चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं सातत्यानं पाहायला मिळालं. त्यानंतर जर पाहायला गेलं तर यष्टीच्या पाठीमाग आपण मयूरजी मडवी यांना पाहतोय. सातत्यानं त्यांचं सुद्धा क्षेत्ररक्षण अप्रतिम. इथून मात्र करण मडवीसाठी पुढील चेंडू अगदी खोलामध्ये टाकला होता पण काय स्वीपचा फटका येतोय. चेंडूला पाठवून दिलाय. इथून मात्र त्याच्या बॅट मधून आलेला हा 11वा चौकार करण मडवीच्या बॅट मध्ये एकदा जोर टाकला होता त्या खेळाडूसाठी. धावपटला धाबा लागले गेले 11 धाबा. शेवटचा चेंडू यावेळचा चेंडू अगदी पायावर आदळला होता. अपील केली जाते पण इथे आपण पाहू शकताय इथं लेग बाय स्वरूपात मिळाला जाईल. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या म्हणजे 12 धाबा. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 6 चेंडू खेळ बाकी आपण स्पीडअप करायचा विनंती केली जाते. एक संधी देवा डीजे स्पर्शे यांना. चिरले प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच चिरले प्रीमियर लीग चिरले प्रीमियर लीग चिरले प्रीमियर लीग चिरले प्रीमियर लीग चिरले प्रीमियर लीग. आपण दोन ऐकली चिरले प्रीमियर लीग. चिरला चांबुलपाडा आणि गावठाण या 3 गावांना एकत्र करून ही प्रीमियर लीग आपण बांधण्यात आली होती. 10 संघ मालक 10 कॅप्टन 10 मॅनेजरना आपण पाहिलं आणि इथून मात्र एक संघ आज मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झाला. किल्ले कुलाबा आई एंटरप्राइजेस संदीप जनार्दन पाटील यांचा संघ. चला सुनील शेठ मडवी यांना विनंती आहे. इथं दीपक शेठ पाटील आपली वाट पाहत आहेत. आपण व्यासपीठावर येऊन बसायचं. दीपक शेठ पाटील आपली वाट पाहत आहेत. सुनील शेठ मडवी यांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. प्रत्येक षटकारासाठी सुनील शेठ मडवी यांच्या वतीनं दोन्ही फलंदाजांना 500 रुपयाचं कॅशबॅक दिलं जाईल. आणि एटीएम ओपन झाल्यानंतर करण सुद्धा बॅट ओपन करतोय. चेंडूला पाठवून दिलाय आणि करण मडवीच्या बॅट पण येतोय. हा 21वा षटकार
लाखात एक जय शिवराय ग्रुपचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच चिरले प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच चिरले प्रीमियर लीग. चिरले प्रीमियर लीग, चिरले प्रीमियर लीग. षटकार ठोकलाय. तब्बल 21वा षटकार येतो त्याच्या बॅट मधून. अफलातून खेळ त्याने साकारलाय. 170 पेक्षा जास्त धावा या खरतर स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. बोलबाला राहिलाय खेळाडूचा संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्रभर. रिव्हर्सचा हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. करण मडवीनं ठोकलाय. स्विच हिटचा हा रिव्हर्सचा चौकार. लाखात एक जय शिवराय ग्रुपचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच चिरले प्रीमियर लीग. 22 अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुजित पाटील तिथून मात्र महागडी गोलंदाजी करताना दिसतोय. फटकेबाजी चांगली होते करणमडवीच्या बॅट मधून. आणखी एक येईल का? घुटना टेक, तमाशा देख. आणि इथून मात्र करणमडवीच्या या स्पर्धेमध्ये 200 धावा. रिव्हर्सचा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. आणि इथून मात्र करणमडवीच्या बॅट मधून आणखी एक देखणा स्ट्रोक येतोय. चौकार. बत्तीस धाबा इथून मात्र धावपटावर लागले गेल्यात. 4 चेंडूमध्ये 20 धाबा कुठल्यात खरतर करण मडवीना. एक वेगळाच इन्फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. या वेळचा स्ट्रोक बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. इथं मात्र क्षेत्ररक्षक जज करतात आणि महत्वाची विकेट इथून मात्र मयूर मडवीने टिपलेला झेल आणि फलंदाज करण मडवी होतील झेलबाद. एकमेका अगेन्स्ट या इनिंग मधला शेवटचा चेंडू. हर्षल गुंदली इथं समोर आहे. सोन्या ज्याला टोपण नावानं ओळखलं जातोय हा सोन्या. आणि सोन्याच्या बॅट मधून इथं मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये. स्वतः क्षेत्ररक्षक इथे जज करतात. सुंदररित्या झेल टिपलाय राहुल गर्तेच्या माध्यमातून आणि फलंदाज
धन्यवाद. प्रथमतः नाणेपैकी हरून वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना किल्ले पुरंदर या संघाने धावा जमा केल्यात 32 आणि इथून मात्र 33 धावांचं आव्हान आहे किल्ले सिंहगड संघासमोर. एका बाजूला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आले करण मडवी आणि सुजित पाटील. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अजून एक मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून मात्र कुठला संघ चॅम्पियन ठरणार यासाठी बरेचसे प्रेक्षक आता मात्र आतुरतेने वाट पाहतात. तेहतीस धावा इथून बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी हर्षल गोंधळी जांभूळपाडा टेनिस क्रिकेट मधील एका अग्रेसर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. जाऊया मॅचची जशी सुरुवात होईल. अगदी सलामीला आलेला करण मडवी आपण पाहू शकताय. चिली टेनिस क्रिकेट मधील हा उजव्या हाताचा खेळाडू करण मडवी आपण पाहू शकताय. एक डावखुऱ्याचा गावठाणचा खेळाडू. चला स्पीडअप आता करा. पंचांना विनंती आहे कारण आपल्या मेगा फायनल सुद्धा 2 षटकाची खेळवायची आणि त्यानंतर बक्षीस वितरण महत्वाचं आहे. हाफ ट्रॅकर इथून मात्र उडून दिलाय मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण चेंडू जातोय ओव्हर द रोप. मिळतील इथून करण मडवीला 4 धावा. तो एक लोहार का पहिल्या डावामध्ये करण मडवी गावठांचा बरसला होता. मग चिरल्याचा करण मडवी शांत बसणार कसला. नावातच आहेत करण आणि त्याच्या बॅटून येतात इतर रन आल्यात 4 धावा. इथून मात्र अजून तुम्हाला 33 धावांचं आव्हान आहे. सुरुवातीला जर विचार केला तर येणारे अजूनही 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. 11 चेंडू 29 धावा. इथून मात्र हर्षल गोंधळी यावेळी अगदी यॉर्कर ब्लॉक कॉल डिलिव्हरी आपण पाहू शकताय. अतिशय चांगलं कमबॅक करून दिलंय. वापसी करून दिलंय. सातत्यानं खरं तर या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय गावठाण संघानं आणि तो मात्र विश्वासाला पात्र ठरलाय. अप्रतिम त्याची फटकेबाजी राहिली. अप्रतिम त्याची गोलंदाजी राहिली आणि इथून मात्र 10 चेंडू आणि इथून मात्र 29 धावांची गरज. यावेळचा चांगला स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंगर आणि डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक इथे तैनात आहेत. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय. एक धाव जोडली जाईल. दुसरीचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. 3 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्टावर धावा आपण पाहू शकताय 6 धावा. येणारे अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र तुम्हाला 27 धावांची गरज. 9 चेंडू 27 ची गरज. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 3 धावा इथं जमा करायच्या आहेत. प्रहार झालाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये उडवलेला हा जेल खाली क्षेत्ररक्षक जयदीप पाटील आणि या तुम्हाला आता चुका सुधाराव्या लागतील कारण सेमी फायनलची लढत आहे आणि हा चेंडू मात्र अडवला जातोय. चांगले बॅकअप. इथून एक चांगली कॅच होती तर इथून मात्र या चेंडूवर मिळाल्या जातील 3 धावा जोडल्या जातील. 3 धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले तब्बल 9 धावा. जयदीप पाटील खरं तर हा झेल दयानंद मडवी यांचा होता. प्रयत्न करायला हवा होते कारण इथून तुम्ही जर अशा झेल सोडलात ना तर मग या ट्रॉफीसाठी तुम्हाला पुन्हा 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे कारण इथून तुम्हाला हॅलो पुणे हर्षल चांगला फटका पाहायला मिळतोय. 20 पॉईंटच्या अगदी वरतून पण क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय महेश मडवी आहेत अगदी 40 प्लसचे खेळाडू. तिथून मात्र 2 धावा अजून जोडल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण इथं राहिले. 2 धावा इथून जोडल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातात त्या म्हणजे 11 धावा. येणारी 7 चेंडू आणि इथून मात्र 22 धावांची गरज. 7 चेंडू 22 धावा.
या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारी 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. हा चेंडू मी म्हणेन आता निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. चांगला स्ट्रोक कन्वर्ट झालाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. झेल खाली स्वतः करण मडवी. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे. जय शिवराय ग्रुपचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच चिरले प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच चिरले प्रीमियर लीग. 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 या झेलसाठी मात्र करण मडवीसाठी मयूर स्मृती गावठाण या संघाकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. अप्रतिम हा झेल पाहायला मिळतोय. इथून मात्र शुभम माळी याच्यावर विश्वास दाखवलाय. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. मेगा फायनल मध्ये कुठला संघ किल्ले कुलाबा अगेन्स्ट खेळणार यासाठी ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहायला गेलं तर मागील मॅच मध्ये अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला तर रोहित पाटील आणि संदीप मडवी यांच्या माध्यमातून. इथून मात्र एक चांगली गोलंदाजी सातत्यानं करून दाखवली ती म्हणजे हर्षल गोंदलीनं फक्त 11 धावा खर्च केल्या आणि महत्वाची विकेट सुजित पाटील याला पडद्याचा रस्ता दाखवलाय. इथून शुभम माळी तैनात असतील. षटक हाताळणी करतात. तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज मयूर मडवी. स्ट्राईकला इथून मयूर मडवी पाहायला मिळतात. 6 चेंडू 22 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. साला 22 हव्यात. चला जाऊया मैदानामध्ये. 6 चेंडू 22 ची गरज. इथून मात्र क्षेत्रक्षण वारंवार बदलवण्यात येते. एका बाजूला आपण चला टाइम आता वेळ तुम्ही घालवू नका. वेळ वाया घालवता वेळ. चला विनंती केली जाते लगेच आपण क्षेत्रक्षण सजून घ्या. 7 चेंडू 22 ची गरज. हाय व्होल्टेज मॅच. किल्ले कुलाबाचे संघ नायक चला यायचं आहे. रोहित पाटील आमच्याशी संपर्क साधा. चांगला स्ट्रोक सरळच्या दिशेनं खेळलाय. इथं प्रयत्न. क्या बात आहे. अफलातून त्याचं क्षेत्रक्षण. जयदीप संतोष पाटील. क्या बात आहे. आपल्या संघासाठी यानं 3 धावा वाचवल्यात. अप्रतिम. अतिशय चांगलं क्षेत्रक्षण जयदीपचं पाहायला मिळतंय. अतिशय चांगला क्षेत्रक्षण. अतिशय चांगलं क्षेत्रक्षण. शेवटच्या क्षणाला खरं तर असं क्षेत्रक्षण असायला हवा. इथून मात्र येणारे 5 चेंडू. इथून 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. समोर आहे तथा करण मडवी. या सामन्यामध्ये जर आता चांगली गोलंदाजी शुभमने केली ना तर इथून मात्र मयूर स्मृती गावठाण संघ मेगा फायनल मध्ये दाखल होऊ शकतोय. पण चांगली फलंदाजी करणने केली ना तर मात्र नवतरून चिरले. चांगला स्ट्रोक बनवलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. जय शिवराय ग्रुपचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच चिरले प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच चिरले प्रीमियर लीग. आता मात्र प्रेशर. दबाव दबाव आणि दबाव. कारण षटकार आलाय. येणारी 4 चेंडू 15 धावा. इथून मात्र आता प्रत्येकाचे हृदयाचे ठोके वाढले जातात चुकले जातात. पाहूया येणारी 4 चेंडू 15 ची गरज. जो षटकार ठोकलाय करण मडवीना. आता मात्र समीकरण. आता इथून मात्र डोक्यामध्ये बरीचशी विचार करण मडवीचे सुद्धा येतात. क्षेत्रक्षण वारंवार बदलण्यात येत आहे. येणारी 4 चेंडू. इथून मात्र 15 धावेची गरज. शुभम माळीच्या हातामध्ये भवितव्य आहे मयूर स्मृती गावठाण या संघाचा. आणि एका बाजूने जर पाहायला गेलात ना तर करण मडवी जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत नवतरून चिरले संघ सांगतोय हा विजय मात्र आमचा आहे. इथून मात्र हिंमत केली जाते. हिमतीचे फटके येतात करण मडवीच्या बॅट मधून. येणारी 4 चेंडू आणि 15 धावेची गरज. गोलंदाज शुभम माळी. फुलटॉस आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. आशिष मडवीने टिपलेला झेल आणि इथून मात्र करण मडवी होतील झेलबाद. जय शिवराय ग्रुपचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच चिरले प्रीमियर लीग.
मागील चेंडू षटकार आणि इथून मात्र या चेंडूवर करणमडीची विकेट. येस, धर्मेंद्र मडवी हे मैदानामध्ये उतरलेत आणि त्यांच्यासाठी बक्षीस लागले जाते सुनील शेठ मडवी यांच्याकडून. जर चेंडू हुकलात आपण तर प्रत्येक चेंडू हुकल्यानंतर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. येस, आगळं वेगळं बक्षीस. आणि इथून मात्र ते नॉनस्टॉक एंडला असतील. येणारे 3 चेंडू, इथून मात्र 15 धावेची गरज. इथून मात्र कुठला संघ अजूनही बॅलन्सिंग सामना 50-50 सामना आपण सुदर्शन म्हणू शकतोय. कारण या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला ना तर पुन्हा एकदा हा सामना सुटू होऊ शकतोय. अगदी खोलवर चेंडू टाकला होता. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथं चांगलं क्षेत्ररक्षण पण मिळाले जातील. यस, फक्त एकच धाव. दुसरी धाव घेत असताना फलंदाज होत आहेत धाव बाद. जय शिवराय क्रिकेट सामन्याचे, जय शिवराय ग्रुपने आयोजन केले क्रिकेट सामन्याचे. जिल्हे गावाचं नाव गाजवतात क्रिकेटपटू. गरज 2 चेंडू 14 धावा. धन्वंत पाटील येणारी 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. शुभम माळी चांगली गोलंदाजी, अग्रेसिव्ह गोलंदाजी त्यांनी केलं. एक षटकार जरी खाला असता सुदर्शन त्यांनी महत्वाची विकेट करण मडवीची मिळवून दिली या संघाला. विश्वास दाखवला होता आणि त्या विश्वासाला पात्र ठरला गुणवान गोलंदाज. पुन्हा एकदा यॉर्कर 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 अपील केली जाते इथं मात्र. आणि फलंदाज धाव घेत असताना येस, चला एक अजून चेंडू आहे. चला एक चेंडू आहे खेळायचं आपण. दिसउगवत्या या सूर्याचा विजय आहे हो संघर्षाचा. दिसउगवत्या या सूर्याचा विजय आहे हो संघर्षाचा. मातीच्या कार षटकार चिल्ले गावची पुरे एक नंबर. मातीच्या कार. चला इथून मात्र आता मेगा फायनल मध्ये सर्वांना माहिती आहे कुठला संघ जाईल. पाहूया मात्र या शेवटच्या क्षणापर्यंत आपण भविष्य टेनिस क्रिकेट मध्ये करू शकत नाही. क्रिकेट असा एकमेव खेळ आहे खरं तर शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. एक चेंडू आणि इथून मात्र कंपल्सरी जिंकण्यासाठी तुम्हाला येस 14 धावेची गरज. एक चेंडू 14ची गरज. फुलटॉस आणि इथून मात्र मेगा फायनल मध्ये मयूर स्मृती गावठाण संघ. येस, एकदा